राज्यातील अनुसूचित जाती घटकांच्या विकासासाठी असलेल्या अनुसूचित उपयोजना निधीच्या अंमलबजावणीतील त्रुटी, निधीचा होणारा गैरवापर आणि प्रशासकीय उदासीनतेच्या निषेधार्थ आज पॅथर्स आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने हातकणंगले तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। यावेळी शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। या आंदोलनादरम्यान मार्गदर्शन करताना संघटनेचे संस्थापक प्रमुख संतोष यश आठवले यांनी शासनावर जोरदार हल्लाबोल केला। ते म्हणाले, शासन अनुसूचित जातींच्या विकासाचा निधी लाडकी बहीण सारख्या सर्वसामान्य योजनांकडे वळवून या समाजाची आर्थिक नाकेबंदी करत आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात 11.80% निधी मिळणं हा या समाजाचा घटनात्मक अधिकार आहे। मात्र लेखाविषयक पळवाटा शोधून हा निधी मूळ उद्देशापासून भरकटवला जात आहे। हा अन्याय आता सहन केला जाणार नाही, अशा प्रमुख मागण्याकडे वेधलेलं जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने निधीत वाढ, निधी वळवणे बंद करा, कॅरी फॉरवर्ड तरतूद, निकष बदल, जनगणनेचा आधार घ्यावा अशा मागण्यांचा समावेश होता। या आंदोलनात पॅथर आर्मीचे सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष बबन तांदळे, उपाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा महासचिव दिनेश कुमार दीक्षांत, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा छायाताई सातारकर, हुपरी शहराध्यक्षा अर्चना कांबळे, अक्काताई कांबळे, हातकणंगले तालुका अध्यक्षा रेखा भोरे, शोभा कांबळे, निर्गुणा कांबळे यांनी सहभाग नोंदवला। तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे विद्याधर कांबळे, डॉक्टर विशाल साजनीकर, राजू मोमीन, पैगंबर मुजावर, समीर विजापुरे, शिरोळ तालुका अध्यक्ष भिकू कांबळे, भैयासाहेब धनवडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपोषणामुळे तहसील कार्यालय परिसरात आंदोलकांचा मोठा राबता दिसून आला। मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला। न्यूज मराठी 24 साठी किशोर जासूद, हातकणंगले। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।